तुम्ही जी दृश्य पाहताय ती कोल्हापूरच्या एका जिद्दी मुलानं अधिकारी होण्याचं स्वप्न सत्यात उतरवलं त्याची कहाणी सांगणारी आहे। इकडं यूपीएससी परीक्षेचा निकाल लागलेला असताना आपलं उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे मेंढपाळ व्यवसाय करणाऱ्या या पोरानं सगळ्यांना अचंबित केलं। आई वडिलांसोबत कर्नाटकातील बेळगाव जवळच्या तळावर मेंढरे घेऊन बिरदेव डोने हा सध्या वास्तव्यास आहे। माळरानावर मेंढरं चारत असताना यूपीएससी परीक्षेचा निकाल लागला आणि बिरदेवनं 551वी रँक पटकावली। निकाल ऐकताच बिरदेवच्या आई वडिलांना आनंदाश्रू अनावर झाले। आयुष्यभर मेंढपाळ म्हणून काम करणाऱ्या कुटुंबातील बिरदेव यानं जगाला दाखवून दिलं की संघर्ष म्हणजे काय असतो ते। डोक्यावर फेटा, अंगावर घोंगडं घेऊन मेंढरं पाळणारा हा मुलगा आहे बिरदेव सिद्धप्पा डोने। कोल्हापुरातील कागल तालुक्यात यमगे हे त्यांचं मूळ गाव। बिरदेव यांचा जन्म मेंढपाळ कुटुंबात झाला। त्याच्या घरची परिस्थिती तुम्हाला आता लक्षात आली असेलच, परंतु तरीही जिद्दीनं या पठ्ठ्यानं शिक्षणाची वाट धरली आणि मेहनतीनं अभ्यास करून यूपीएससी परीक्षेत यशाचा डंका वाजवला। मेंढपाळ कुटुंबात जन्मलेल्या बिरदेवचं गावच्या शाळेत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झालंय। 2 खोल्यांचंच घर असल्यानं त्याला अभ्यास करायला जागा नव्हती, त्यामुळे गावातील मराठी शाळेच्या वरांड्यातच तो अभ्यास करायचा। 10वीच्या परीक्षेत 96% गुण मिळवून तो मुरगुड केंद्रात पहिला आला। मुरगुड इथल्या शिवराज कॉलेजमध्ये त्यानं 12वी विज्ञान शाखेत 89% गुण मिळवत पुन्हा एकदा मुरगुड केंद्रात पहिला येण्याचा बहुमान पटकावला। त्यानंतर त्यानं पुण्यात उच्च शिक्षण पूर्ण केलं। यानंतर 2 वर्ष दिल्लीत जाऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली। मग तो पुण्यात आला। पुण्यात त्यानं अभ्यास करून आजवर 2दा यूपीएससीची परीक्षा दिली, मात्र त्यात त्याला यश मिळालं नाही। परंतु 3ऱ्या वेळी त्यानं मोठ्या जिद्दीनं अभ्यास करत यश खेचून आणलंच। आई वडिलांसोबत बिरदेव सध्या बेळगाव जवळ मेंढरं घेऊन वास्तव्यास आहे। मेहनतीनं अभ्यास करून यूपीएससी परीक्षेत त्यानं मिळवलेलं यश आज तरुणाईला प्रेरणादायी ठरतंय। बिरदेव याच्या परीक्षे दिवशी माझी तब्येत बिघडलेली, माझ्यावर एक छोटी शस्त्रक्रिया झाली होती, अशी परिस्थिती असतानाही बिरूने परीक्षा दिली आणि आज निकाल लागला। पोरानं लई कष्ट केलंय, आज त्याचं चीज झालं। तर बिरदेव याने आपल्या या यशाबाबत काय प्रतिक्रिया दिली आहेत पाहूयात। ज्यावेळी यूपीएससी परीक्षेचा निकाल लागला तो पाहून मलाही आश्चर्याचा धक्का बसला, कारण 551वी रँक मिळेल असं मला वाटलं नव्हतं। याआधी 2 वेळा मला अपयश आलं होतं। 3ऱ्यांदा ही परीक्षा दिल्यानंतर मिळालेलं घवघवीत यश हे मला आणि माझ्या कुटुंबियांना सुखद धक्का देणारं असंच आहे। तुम्ही जर मेहनतीनं अभ्यास केला तर यश नक्कीच मिळतं। यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या बिरदेव याच्यावर महाराष्ट्रासह देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय। त्याच्या यशाची कहाणी तरुणाईला आदर्शवत अशी ठरली आहे। मंगळवारी निकाल लागताच बिरदेव याचं अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या घराकडे अनेकांनी धाव घेतली, मात्र तो मेंढरं घेऊन बेळगावात गेल्यानं अनेकांचा हिरमोड झाला। हीच मेंढरं घेऊन कुटुंबासह पायी चालत कोल्हापुरातील गावी बिरदेव येणार आहे। त्यानंतर त्यांची गावात जंगी मिरवणूक काढून स्वागत करण्याचं गावकऱ्यांनी नियोजन केलं। मेंढपाळ समाजातील मुलाच्या या यशानं सगळेच भारावून गेले। बिरदेव डोने सारखी जिद्द ठेवली, मेहनत केली आणि कष्ट घेतलं तर यश हे नक्की मिळतं, हे यावरून सिद्ध होत आहे। सिलेक्ट करण्यामागचं कारण हेच होतं की आपल्या यशाकडे बघून आपल्यासारखीच परिस्थिती असणारे प्रतिकूल परिस्थितीतून मुलं पुढे येऊन त्यांना पण असं वाटेल की यार इतक्या कठीण परिस्थितीतून हा विद्यार्थी यश मिळवू शकतो, तर माझ्यासारखी परिस्थिती असणाऱ्या मी पण त्यासारखीच परिस्थिती असणाऱ्या मी पण प्रयत्न, जिद्द आणि चिकाटी ठेवून प्रयत्न मिळवू शकतो। सो माझ्या विद्यार्थ्यांना एकच आव्हान राहील, व्यसनापासून दूर राहा, चांगल्या मित्रांची संगत ठेवा आणि जे ध्येय ठेवले त्या ध्येयासाठी चांगले झगडत राहा। आर्थिक अडचणी कधीच तुमचा बाधा बनायला नाही पाहिजेत हे मला वाटते, कारण ज्यावेळी तुमची जिद्द आणि चिकाटी खूप अटमोस्ट असेल त्यावेळी मदतीचे हात तुम्हाला 100% सरसावतील, हे माझं मनापासून आणि अगदी मनापासूनचं म्हणणं आहे। कारण माझी सिच्युएशन काही तुमच्या सिच्युएशनपेक्षा खूप जास्त काही वेगळी नाही आहे। वी आर सिमिलरली सिच्युएटेड। सो मला एवढंच म्हणायचं आहे की प्रयत्न कराल तर यश नक्कीच तुम्हाला भेटेल। रँकिंग आहे 151 अजून ते काय नाही, पण लास्ट इयरचं ट्रेंड बघता असं वाटतं। लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये कागल यमगे येथील तरुण बिरदेव सिद्धप्पा डोने यांनी देशभरात आपल्या मातृभाषेतून आणि आपल्या मराठी माध्यमातून त्यांनी हे शिक्षण घेतलेलं आहे। कोणीही संकुचित स्वभाव ठेवू नये आणि आपल्या मातृभाषेतून शिक्षण घ्यावं आणि आपली ही संघटना महाराष्ट्र एकेरी युवा समिती सीमाभाग सीमा प्रश्नासह मराठीसाठी आणि आपल्या मातृभाषेसाठी झटत असते। आणि आज आमच्या संघटनेचे अध्यक्ष
श्रीमान शुभम शेळके यांच्या वतीनं आम्ही त्यांचा सन्मान करत आहोत. तो बिरदेव यांनी तो स्वीकारावा असं मी त्यांना विनंती करतोय. देवनं आपल्या कष्टातून साध्य केलेली आहे. या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांना स्पर्धा परीक्षेत यश गाठून त्या ठिकाणी IPS झालेला आहे तो. आणि आमच्या सीमा भागामध्ये आम्ही संघटना म्हणून काम करत असताना सामान्य ज्ञान स्पर्धांच्या आयोजन याचसाठी करत होतो की आमच्या या भागात खास करून स्पर्धा परीक्षांसाठी सहभाग घेणाऱ्या युवकांचं प्रमाण अत्यल्प आहे, खूप कमी आहे. आणि या वीरदेवकडून त्यांनी खऱ्या अर्थानं प्रेरणा घेऊन आमच्या सीमा भागातील युवकांनी स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि या प्रतिकूल परिस्थितीत जर तो यश मिळवू शकतो तर प्रत्येक युवक त्या ठिकाणी या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी त्या जिद्दीनं प्रयत्न केला तर नक्कीच त्याने यश मिळेल. अशा पद्धतीची प्रेरणा या युवकाकडून प्रत्येकानं घ्यावी, मी अशी विनंती आणि आव्हान प्रत्येकाला करतोय. आम्ही महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग यांच्या वतीनं याच्या जिद्दीला, याच्या कष्टाला त्या ठिकाणी सन्मान मिळावा यासाठी आज त्याचा सन्मान करण्यासाठी इथं आलोय. प्रत्येकानं परत एकदा मी प्रत्येकाला विनंती करतो, स्पर्धा परीक्षा फक्त उत्तर भारतातल्या युवकांसाठी नाही तर प्रत्येकानं प्रयत्न करून त्या ठिकाणी या स्पर्धेत यश मिळवलं पाहिजे. आणि याची प्रेरणा त्या ठिकाणी बिरदेव देतोय. खऱ्या अर्थानं त्याचं परत एकदा मी आमच्या संघटनेच्या वतीनं अभिनंदन करतो.